राज्यामध्ये महायुती सरकारची वर्षपूर्ती झालेली आहे आणि माझ्या समोर चिंचवडचे आमदार शंकर जगताप आहेत. महायुती सरकारची वर्षपूर्ती झालेली आहे. तीनही खरं तर पक्ष हे महायुतीतून बरोबर आले आणि त्यानंतर आता वर्षपूर्ती होती. तुम्ही पाहिलं ज्या महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेने महायुती म्हणून आम्हावर जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करण्याचं काम मागील वर्षभरात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी केलेलं आहे. आणि त्याचाच प्रत्यय आपण जर पाहिलं तर आताच्या ज्या काही स्थानिक निवडणुका झाला त्याच्यामध्ये महायुतीचेच उमेदवार आपल्याकडे सगळीकडे दिसून आलेत. आणि जे काही निवडून येतील, ज्या काही नगराध्यक्ष होतील, पंचायत समित्या किंवा ह्याच्या पुढच्या झेडपी असतील, तिथं पुन्हा महायुतीचंच सरकार असणार आहे. महायुतीचं सरकार असणार आहे असंही म्हटलं जातं. परंतु जर ह्या 1 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर 1 वर्षामध्ये चिंचवडकरांना किंवा पिंपरी चिंचवडकरांना काय मिळालं? या तीनही विधानसभेमध्ये कोणते असे प्रकल्प आपल्याकडनं राबवण्यात आले की ते नागरिकांच्या हिताचे? नागरिकांच्या हिताचं तुम्ही पाहिलं तर मेट्रोचा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला. मेट्रो एक्सटेन्शन आपल्याला या वर्षभरात मिळाली. त्याच्यानंतर जे काही तहसील कार्यालय असतील, अन्न पुरवठा कार्यालय असतील, ते आम्ही पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र आणण्याचे आम्ही प्रयत्न केले. मेडिकल कॉलेजचं एक्सटेन्शनचं असेल, NHIचे रस्ते आहेत, जे रस्ते वाहतुकीचा जो महत्त्वाचा प्रश्न होता तो वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याचा आम्ही तो प्रयत्न केला. ते प्रश्न मांडले. ते वर्षभरात त्यालाही आम्हाला बऱ्यापैकी यश मिळालं. पूर्ण यश मिळालेलं नाही आहे, त्याच्यावरही आम्ही काम करतोय. वाढतं शहरीकरण वाढत असल्यामुळे लोकसंख्या वाढतीये. लोकसंख्येचा लोड ह्या शहरावर येत असताना पाणीची जी समस्या आहे, पाणी पुरवठ्याची जी समस्या आहे, त्या समस्यावर आम्ही काम केलं. भामा आसखेड असेल, आंध्र धरण असेल आणि आता मुळशी धरणामधनं अतिरिक्त साठा मिळवण्याचा प्रयत्न आमचा चालू असणार. आगामी निवडणुका येतात ते एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीने महायुती आहे त्या पद्धतीने महायुती खरं तर या निवडणुकांमध्ये दिसून येईल. वरिष्ठांचे जसे आदेश येतील, वरिष्ठ पातळीवर ज्या पद्धतीनं आम्हाला आदेश येईल, सूचना येतील, त्या पद्धतीने आम्ही निवडणूक लढू. मात्र असं बोललं जातंय की राष्ट्रवादी तुमच्याबरोबर असणारे राष्ट्रवादी ही खरं तर शिवसेनेला बरोबर घेऊन एकत्र लढणार आहे. तुम्हाला कुठेतरी वेगळं ठेवणार आहे? नाही, आता तो प्रत्येक पक्षाचा प्रश्न आहे. पण आम्ही जे काही वरिष्ठ सांगतील महायुतीमध्ये लढायचं का काय, त्यानुसार आम्ही लढू. जर वेगळं लढायची वेळ आली तर चिंचवडमध्ये कशा पद्धतीने, म्हणजे पूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिका कशा पद्धतीने तुम्ही लढणार? 100% भारतीय जनता पार्टी ही 24/7 ही कायम कार्यकर्ता तयार असतो. आज जर तुम्ही पाहिलं तर 1640 बूथ हे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे. आमचे 14 मंडल अध्यक्ष, नुसते मंडल अध्यक्ष नाही तर त्यांची कार्यकारिणी डिक्लेअर झाली. शहर कार्यकारिणी आहे. बूथ प्रमुखापासून तर पेज प्रमुखापर्यंतची आमची कार्यकारिणी झालेली आहे. आणि आमचा कार्यकर्ता आता प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. केंद्रातील ज्या काही माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींच्या योजना असतील, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या योजना आहेत, त्या आम्ही प्रत्येक जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला ही इलेक्शन सोपी आहे. इलेक्शन झाली, मात्र आता उद्यापासून खरं तर अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये कोणते पिंपरी चिंचवडकरांचे प्रश्न तुम्ही मांडणार आहात? कारण वाहतुकीचा प्रश्न असेल, कचऱ्याचा प्रश्न आजही खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये प्रलंबित आहे. तुम्हाला तेच म्हटलं की जे काही शहरीकरण वाढतं, शहरीकरण आपण पाहतोय आणि जो पिंपरी चिंचवड शहरामध्ये शहरीकरणाचा लोड वाढतोय, तर त्याच्या अनुषंगाने कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा असेल, वाहतूक कोंडीचा असेल किंवा वाहतूक सेफ्टीचा विषय असेल, जे काही आपल्याकडे अपघात होतात त्या अपघातावरचे प्रश्न हे अधिवेशनामध्ये मी मांडलेले आहेत. नक्कीच. जर आपण पाहिलं तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी ही वेगळ्या पद्धतीनेही लढण्याचा प्रयत्न एकंदरीत करताना दिसून येते. जर वरिष्ठांनी आदेश दिले तर आम्ही वेगळे लढू, असंही मत शंकर जगताप यांनी व्यक्त केलं आहे. तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड.